माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे। त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज आपलं मतदान आणि हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे 51% वर मतं घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। काय आव्हान करणार मतदारांना, कारण की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे। मोदीजींना मत देण्याकरता जनतेमध्ये उत्साह आहे। मला वाटतं की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं। मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी, कारण ही देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे। त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। 48 पैकी किती जागा भाजप पहिल्या टप्प्यातल्या 5 जागा महायुती जिंकेल। आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत लागले होते, काय सांगणार? नाही, आज आनंदाचा दिवस आहे। मोदीजींनी विकसित भारताचं महायज्ञ या ठिकाणी महायज्ञ आहे आणि या महायज्ञामध्ये मतदानाची आहुती हे प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक जनतेने करावी अशी विनंती आम्ही जनतेला केली आहे। आजचा दिवस आमच्याकरता फार महत्त्वाचा दिवस आहे। जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा त्या दिवशी आनंदोत्सव असतो आणि आज ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मतदान करण्याकरता उत्साह आहे, मी जनतेला विनंती करेल, नागरिकाला विनंती करेल, युवकांना विनंती करेल, महिलांना विनंती करेल की जास्तीत जास्त मतदान व्हावं। मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला जनतेने साथ द्यावा, एवढीच मागणी, एवढंच या ठिकाणी मी सांगेल। पहिला टप्पा 5 जागा आहे आणि सगळ्या जागा जवळपास भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहे। मला वाटतं की आम्ही 5 जागा जिंकू। कुठल्या मुद्द्यांवर मतदान, म्हणजे मतदान कोणाला करा हे सांगू शकत नाही आपण, परंतु कुठल्या मुद्द्यांवर मतदान एकूणच होत आहे किंवा तरुण करणार असं वाटतंय? मोदीजींना देशाचं पंतप्रधान करावं असं प्रत्येकाला वाटतं आहे आणि म्हणून मोदीजी करता मतदान होणार आहे। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे ते रांगेत लागले आणि या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि लोकशाहीची ही सुंदर प्रक्रिया आहे, उत्सव आहे। या उत्सवात सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। नक्कीच गजानन, तुमच्याकडून अपडेट्स आहेत सातत्याने घेत राहणार आहोत। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर सकाळीच मोहन भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर इकडे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे।